श्रीकला कोण माणूस आहे? तुला माहिती आहे ना मला अनोळखी आणि बिनकामाच्या माणसाची एलर्जी आहे म्हणून. अहो पोपटरावजी, असं बघताच क्षणी निकाली काढू नका. मी लय कामाचा माणूस आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ए नरसळ्या, तू सांगशील आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू. तुला खोळे वाटलो का आम्ही? अहो साहेब, अहो माझं खोटं वाटतंय तर आमच्या करती धरतीला विचारा की. हो श्रीकलाताई, सांगा की यांना मी कोण आहे ती. सरळ निकाली काढताय. सेंटी व्हायचं नाही हा. आणि मेंटल तर अजिबात नाही. बाबा, हा सुरेश मिटकर आपल्यासाठी व्हेरी 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 इम्पॉर्टंट माणूस आहे. त्याची प्रॉपर्टी लिहून देतोय का आपल्या नावावर? नाही, साक्ष देणार आहे. साक्ष? करिश्मानेच मोहितरावचा खून केलाय ह्याचा आय विटनेस आहे हा. पण हे शक्य आहे का? का शक्य नाही? पैसे दिले तर सगळं काही शक्य आहे बाबा. मग नाही तर काय, कम्प्लीट प्रोफेशनल माणूस आहे मी. ए तू घाबरे? हे बघ श्रीकला, हे बघ ही खोटी साक्ष आपल्या गळ्यात येऊ शकते. बाबा, पण ह्याला खोटं ठरवणं हे खूप अवघड आहे. अशक्य, अशक्य. आजपर्यंत कोर्टात माझी साक्ष कधी खोटी ठरली नाही. वा, कॉन्फिडन्स बघा याचा. कमाल ना. कसा कुठून कुठून भरलाय रे. ह्याची खोटी साक्ष कोर्टात खरी ठरणार. अगं पण श्रीकला, बाबा, ह्याच्यामुळे करिश्मा 12च्या भावात जाणार आणि त्या इंद्रायणीची हार होणार. काय मिटकर? बाबा, पोलिसांकडे ह्याचं स्टेटमेंट ऑलरेडी रेकॉर्ड झालंय. धन्यवाद धन्यवाद. आता काय घेऊन जाणार? आम्हाला नेतो का? येतोय हा, येतोय. श्रीकला, इथं महिना काढायचे आमचे वांदेत आणि तू पैशांचे बंडल उधळते. हा काय, कुठून आणले पैसे एवढे? शकुंतला आईंची कृपा. दिग्रसकरांचे दागिने अजूनही कामी येत आहेत बाबा. आता लवकरात लवकर त्या करिश्माचा निकाल लागला पाहिजे. अगं इंदू, किती उशीर करणार अजून? चल ना लवकर. आले रे. अगं किती वेळ लावणार आहेस? अरे सोपं काम आहे का हे? घेतलं ना सगळं? सवड. बर जायचं का आता? चल, आईला कळू द्यायच्या आधी चलू, नाहीतर उगाच तर तमाशा करेल. त्यांना कधी ना कधी कळणारच आहे. अगं जेव्हा कळेल तेव्हा कळू दे ना, तेव्हा बॉम्ब पडू दे. आता तर वेळ मारून नेऊ ना. चल चल. कुठं चाललाय जोडीनं? तालुक्याला. तालुक्याला? का बरं? ते वकिलाला भेटायला जातोय करिश्माताईसाठी. आय विटनेस असून सुद्धा अजूनही करिश्मावर विश्वास आहे तुमचा? हो महाराज. हरकत नाही,
या भेटून या वकिलांना. रामकृष्ण हरी. बरं, 1 मिनिट. तुम्ही दुपारी वेळेत घरी परत याल ना? हो काका. नाही, काय आहे, आज आपण सगळ्यांनी घरच्यांनी एकत्र रात्री शेतावर जावं असा विचार आहे माझा. एकत्र जाऊ शेतावर, गप्पा मारू, एकत्र जेवण करू. मोकळी हवा जरा शेतावरची खाल्ली की मनावर जो काही ताण आहे ना आपल्या सगळ्यांच्या, तो कमी होईल. मी काय म्हणते महाराज, करिश्माताई पोलीस स्टेशनात असताना आपण असं. अगं, ती सुटून परत घरी आली की परत जाऊ की आपण शेतावर. बर, जाताना विठुरायाचं दर्शन घेऊन जा. आणि सांभाळून जा. या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर सुरेश मिटकर, तुम्ही पूर्ण शुद्धीत तुमचं स्टेटमेंट दिलंय? अगदी बरोबर साहेब. तुमच्यावर कुठला दडपण, दबाव, प्रलोभन तर नाही ना? नाही नाही, अजिबात नाही. आणि देवशपथ सांगतो, खोटं नाही बोलणार साहेब, खरं सांगेल. त्या दिवशी मी खिडकीतनं बघितलं, करिश्माच मोहितरावांच्या डोक्यावर शिगेनं वार करत होती साहेब. मोहितरावांच्या घरी कशाला गेला होता तुम्ही? अहो, मोहित रावांनीच तर बोलवलं होतं. एवढ्या रात्री? काय ना साहेब, आमची मीटिंगी थोडं लेट नाईटच व्हायच्या ना. आणि बसायचो आम्ही, थोडं लिटिल घ्यायचो. देश, आयुष्य आणि देशातली कामं यावर. चांगली तयारी केली. अहो, प्रोफेशनल आय विटनेस आहे ना. पोलिसांना सहकार्य करायची बांध दिली की जपणारा. करा करा सहकार्य. कायद्याचंच बोलायचं, बाकी टाइमपासला वेळ नाही माझ्याकडे. ठीक आहे, मग सगळी कागदपत्र घेऊन या भेटायला 4 ते 4:30 पर्यंत. पण वेळ चुकू नका. काय आहे ना, माझं मिनिट ना मिनिट महत्त्वाचं आहे, तुम्हाला तर माहिती आहे. ओके, थँक्यू सो मच. भेटूया. काय आहे ना, सांगतो तुम्हाला, एक वेळ डायनोसॉर मिळतील, पण तुमच्यासारखी वेळ पाळणारी माणसं अजिबात मिळत नाही. नाही साहेब, त्याचं काय, वेळेच्या मामल्यात आम्ही एकदम काटेकोर आहोत बघा. म्हणजे बघाच ना. कागदपत्र आणली आहे तुम्ही? हा, ते आमच्या मेन माणसाकडे. इंदू, फाईल वाचल्याशिवाय मी केस घेत नाही, माहिती आहे ना तुम्हाला. घेतो, तुमची केस घेतो, पण आपण जर गिल्टी प्लीड करणार असू तरच. माहिती या केसमध्ये काहीच नाहीये, ओपन अँड शट अशीच केस आहे. गिल्टी प्लीड म्हणजे? करिश्माने स्ट्रेट अवे कोर्टमध्ये येऊन गुन्हा कबूल करायचा. जो गुन्हा तिने केलाच नाहीये तो का कबूल करायचा? माझी बहीण निर्दोष आहे. अहो, पण सगळे पुरावे तर तुमच्या बहिणीच्या विरोधात आहे ना, तुम्हाला माहिती आहे ना. आणि त्यावर सर्वात महत्वाचं, पोलिसांकडे आय विटनेस आहे. त्याचं काय करणार तुम्ही? मग काय, इतके सबळ पुरावे असताना तुम्हाला काय वाटतं कोर्ट का निर्दोष सोडेल त्यांना? अजिबात नाही. पुरावे परिस्थितीजन्य आहेत आणि आय विटनेस अजून विश्वासार्हता तपासलीच गेली नाहीयेत. आपली बाजू मांडण्याआधीच तिला दोषी ठरवायचं का आपण? हे बघा, तुम्ही ऐका माझं. मी आजपर्यंत एक केस सुद्धा हरली नाही, एक केस सुद्धा. अशी केस घेऊन मी माझ्या करिअरला डाग? तुमचं करिअर एका निर्दोष माणसाच्या जीवापेक्षा जास्त आहे का? तुमची बहीण निर्दोष आहे असं वाटत नाही मला. कुणाच्या वाटण्यानं कुणी दोषी ठरत नाही, ते सिद्ध करावं लागतं. मी LLB पूर्ण अभ्यास केलाय, फक्त प्रॅक्टिस केली नाही.
माझ्या अभ्यासून सांगते, माझी बहीण निर्दोष आहे. इंदू जरा अहो तुम्ही कुठल्याही चांगल्या वकिलाकडे जा, तो पण तुम्हाला मी दिलेला सल्ला देईल. शिक्षा तर होणारच, पण गिल्टी प्लीड करून कमीत कमी शिक्षा होईल. मी सांगायचं ते सांगितलं तुम्हाला, बाकी तुम्ही ठरवा आणि कळवा मला. या आता, हे घ्या तुमची फाईल. इंदू अगं भिंगारडे वकिलांचं नाव आहे, ते सगळं विचार करूनच बोलले असतील. त्यांनी करिश्माचा नाही, स्वतःच्या फ्युचरचा विचार करून बोललेत. नाहीतर काय. अरे त्यांच्या अनुभवाचे बोल ते, आणि कुठलाही चांगला वकील फाईल बघून हेच बोलला असता. कोण कुणाबद्दल काय बोलतं याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आपण करिश्माला निर्दोष कसं सिद्ध करू शकतो याच्यावर बोलूयात ना. इंदू, तू ना आम्हाला बोलूच देऊ नको बघ. बरं ते सगळं सोडा, कुठला तरी चांगला वकील शोधला पाहिजे. त्या मानसी घाणेकर त्या भारी वकील आहेत बरं. मानसीताईंना विचारलं मी, पण त्या दिल्लीला आहेत. मग ते अजिंक्य नारागोजे किंवा महेश भोसले सुद्धा आहेत. आणि ते अजून काय नाव त्यांचं, श्रेयस धर्मपुरीकर. यांच्यापैकी आपण कुणाला भेटायचं का? किंवा इंदू, तू इंटर्नशिप केली होती ते पांचाळ सर. पांचाळ सर, अरे बिझी आहेत ते, विचारलं मी त्यांना पण. आता करिश्माला फक्त एकच वकील वाचवू शकतो. कोण? मधुकर होळकर? मग त्या प्रज्ञा पुराणिक? हे करत बसू नको. कोण आहेत ते सांग. आणि हा प्लीज मोठं नाव घेऊ नका, मोठे लोक दाम पण जास्त मागतात. पप्या, अरे माणसांसाठी लढणारी व्यक्ती आहे, आणि मेन म्हणजे आपल्याच उठणे बसण्यातली. आदू, डोक्याचा भुगा नको करू. कोण नाव आहे ते स्पष्ट सांग. पप्या, मी शपथ घेऊन सांगतो, आत्ताच्या घडीला करिश्माला जर कोणता वकील निर्दोष सिद्ध करू शकतो ना, तर माझ्या डोक्यात फक्त एकच नाव आहे. अरे बाबा कोण? आणि ते नाव आहे इंद्रायणी अधोक्षज तिग्रस्कर. अगं अगं मला माहितीये रत्ना, दागिने विकून ते पैसे मी तुलाच देणार होते, ठरलं होतं आपलं. पण आई विटनेसला कुठून दिले असते मी? ठीक आहे ठीक आहे, पोहे हार विकून ना ते पैसे मी तुलाच दे. हा, ए अजिबात नाही. हा, तू घराच्या बाहेर पडायचं नाहीस. इतके दिवस थांबलीस ना पैशांसाठी, मग आता अजून थोडे दिवस थांब. मी बोलले ना तुला देईन पैसे. आणि मला अजून अर्क हवाय, तयारीला लाग. तुळशीची पानं, दालचिनी आणि आलं असं सगळं टाकून काढा बनवायचा असतो. मी काय करते, मी येते ना तुमच्याकडे काढा बनवायला. हा चालेल? हा ठीक आहे. बरं मी ठेवू का फोन? कशाला ठेवला? बोल की बोल, मी हाय. नाही, झालं माझं बोलणं. मोठ्या बाई, तुम्ही नॉक करून नाही आलात का? असं झालं का? या काठीमुळे ना डोकं चालत नाही माझं. येऊ का? अहो असं नव्हतं म्हणायचं मला.
तुम्ही या बरं, आत या प्लीज. एक गोष्ट सांगायची होती तुला म्हणून आले मुद्दाम. अच्छा, बसा ना. या. हा बसती. त्याच काय श्रीकला, आज रात्रीनं आपण सगळे दिग्रसकर मिळून आपल्या शेतावरती जाऊया हुरडा पार्टी करायला. म्हणजे चटण्या बिटण्या, दही धपाटे, आणखी काही गोष्टी घेऊन जाऊया, स्वयंपाक वगैरे करूया मस्तपैकी. काय चांदण्या रात्री थंडीच्या दिवसामध्ये 4 घास जास्त जातील तिकडं. या घराला आनंदीची आणि आनंदाची सगळ्यात जास्त गरज आहे. खरंय तुमचं मोठ्या बाई, पण करिश्मा जेलमध्ये असताना आपण सगळ्यांनी अशी हुरडा पार्टी करणं चुकीचं वाटतंय हो. पण आदोक्षश घरी आला ना म्हणून. आणि तिचं काय, गणाची ना गोताची, खाल्ल्या मिठाला न जागणाऱ्या पोरीचा आपल्याला काय. अहो मोठ्या बाई, असं का बोलताय तुम्ही? इंद्रायणी ताईंची बहीण आहे ना ती. हा, मग खरं तर ती पण जेलातच असायला पाहिजे. सारखीला वारखी आहे ती. एकीला झाकावं आणि दुसरीला काढावं अशा आहेत त्या. सुडखाऊ मेल्या. मोठ्या बाई, अहो तुम्हीच तुमच्या सुनेबद्दल असं म्हणजे. सून कसली, नियतीनं माझा घेतलेला सूड येतो. मोठ्या बाई हे बघा, इंद्रायणी ताई आपल्या घरासाठी किती काय काय करतात, हो की नाही? आणि अधोक्षज दादा सुद्धा त्यांच्याचमुळे जेलमधून सुटून बाहेर आलेत ना. ह्या? निर्दोषच होता माझा अधोक्षज. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या डोक्यावरती त्याच्या आईचे आशीर्वाद आहेत. हिचं काय डोकेबाज आहे ती. गोड बोलून कधी असेल काही सांगता येत नाही. तिचं कौतिक नको करू. मोठ्या बाई, आय एम रिअली सॉरी, पण प्लीज तुम्ही इंद्रायणी ताईंची निंदा नालस ती माझ्यासमोर करू नका. काही आता रडायचं नाही आणि हारायचं पण नाही. तुझ्या सोबत आहे हे विसरायचं पण नाही. कमी सूड खाल्लाय का ग मी तुझं? किती काड्या केल्या, किती त्रास दिला ग. आता पुढे मी कुणालाच नाही बघितलं घेईन ते. ना मदरला ना फादरला, कुणालाच नाही. आणि आज बघ नाही ते, आज स्वार्थीपणा मला कुठं घेऊन आला ग. कुणाचा आरोप लागला का माझ्यावर? मला सांग, जुन्या गोष्टी आठवून रडून सत्य बदलणारे नशीबच खराब होतं बघ की तू त्या रात्री मोहितरावच्या बंगल्यावर गेलीस. हो नाही, कशाला गेली असेल मी? माझं पण डोकं फिरलं होतं. मला भीती वाटत होती. बाहेर लय काळोख होता. ताई, मला सांग, तू तिथं गेली होतीस तेव्हा तुला अशी एखादी अनोळखी गाडी किंवा कोणी येताना जाताना कसली चाहूल तरी लागली का ग? काय करते? जरा विचार करून सांग ना. डोक्यावर जोर दे आणि मग उत्तर दे. काय अगं, कुणाचा आरोप आहे तुझ्यावर? त्या अगं मी स्वतःच्याच धुंदीत होते ना, आणि मी स्वतःची शपथ घेऊन सांगितलं ना तुला. परत घेते, मी मोहितरावचा खून नाही केला घेते. मला मान्य आहे ताई, पण कोर्टामध्ये पुरावे लागतात सिद्ध करायला. आठव. इंडिया का कन्फर्म आहे. मी घरातनं जाताना आणि परत येताना कुणालाच नाही पाहिलं ग. अगं ताई, पण मग पोलिसांकडे पाय विटनेस आलाच कुठून मला सांग. तेच तर मला कळत नाहीये ना इंदे. म्हणजे जो खून मी केलाच नाहीये तो कोण कसं काय बघू शकतं? त्याची गोष्ट घडलीच नाहीये. ती गोष्ट घडली असं कोण का सांगेल? मग आय विटनेस कुठून आलाय? कुणी मुद्दामून सेट केलाय. तू काळजी करू नकोस, मी बघते काय ते. इंद,
तुझी खात्री आहे ना मी निर्दोष आहे म्हणून? तू माझी बहीण आहेस, इथेच विषय संपतो. असं का बोलताय तुम्ही? अहो इंद्रायणी त्यांची बहीण आहे ना ती. मग खरं तर ती पण जेलातच असायला पाहिजे. सारखीला वारखी आहे ती. मोठ्या बाई, आय एम रिअली सॉरी, पण प्लीज तुम्ही इंद्रायणी ताईंची निंदा नालस्ती माझ्यासमोर करू नका. का उळका येतोय? तुम्ही सासूबाई आहात त्यांच्या, तुम्हाला बोलायचा हक्क आहेच, पण चुकून माझ्या तोंडून त्यांच्याबद्दल काही वावगं निघायला नको ना. अगं बोल की, यात काय? तुला कोणाची भीती? हा मी आहे की. भीती नाही, मग पण आज आपण हुरडा पार्टी करूया. हा, मी तयारीला लागते. तयारी कसली? नारायणी हाय ती करत. आता नारायणी ताई काम करणार आणि मी इथे गप्पा हाकत बसायच्या होय, चांगलं नाही वाटत ना मोठ्या बाई. मी तयारी करते. हा, आलेच. हा कसली धूर्त बाई आहे. थांग पत्ताच लागत नाही हिचा. हिचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे. तेल लावलेल्या मल्लासारखी आहे, मल्लासारखी. काय पण झालं ना तरी हातीच येत नाही. कोण हाती येत नाही मोठ्या बाई? तुझी जाऊ, जिच्या अंगात नाना कळा आहेत अशी श्रीकळा. इतके दाणे टाकले जाळ्यात येतच नाही. तुझी इतकी निंदा नालस्ती केली, इतक्या शिव्या घातल्या तुला, पण म्हणते कशी? नाही सासूबाई, जाऊबाई अशा, जाऊबाई तशा, जाऊबाईंचा मान काय बदलतच नाही. तुम्ही ना मोठ्या बाई बिनधास्त शिव्या घाला मला, प्रयत्न काही सोडू नका. हा, आता आपण आज हुरडा पार्टीला चाललोच आहे. तिथं बघून घेते तिला. बरोबर. प्रयत्ने वाळूचे कन रगडिता केलही गळे. बघून घेते. कांदा मुळा भाजी अवघे विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी. सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा. काय कळलं का काही? हा, बर का, सावतामाळी या अभंगामध्ये काय म्हणतात की मला विठोबाच्या दर्शनाला कुठं बाहेर जावं लागलंच नाही, तर मी जी शेती करतो त्या शेतीतच पिका पाण्यामध्ये झाडापेडामध्येच मला विठुरायाचं दर्शन झालं. व्यंकू आजोबा, वृक्षवल्लीतच तर परमेश्वराचा वास असतो ना? बरोबर ना इंदू मामी? अगदी बरोबर. नारायणी, भाजभर पटापटा. नाही काय आहे, थंडी खूप पडली आज, पण एक मात्र आहे, छान वाटतंय. नाही म्हणजे बोचरी नाहीये थंडी आजची. हो ना. चांदण बघा ना किती पडलंय.
हो हे जाऊ द्या, तुम्हाला सांगतो मी. आमची तामणगावची प्रॉपर्टी ना, तिथं आम्ही असंच बॉन फायर करायचो. हा लय मजा यायची. नुसतं बॉन फायर नाही बर का, ऑर्केस्ट्रावाला असा यायचा. हॅलो 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 असं हॅलो म्हटलं ना की असा इको साऊंड यायचा. इतकं भारी वाटायचं ना. आणि नुसतं ऑर्केस्ट्रा नाही, डीजेवाला असायचा. हा तर त्याचं म्युझिक सुरू करायचं. मग काय डाक चिकडुक चिकडाक चिकडुक चिकडाक चिकडुक अशी मजा यायची. असा जल्लोष करायचो ना आम्ही, काय सांगू तुम्हाला. हा ज्युनियर विंजा सरकार तुम्हाला घेऊन जातो, मजा करू आपण. हा जावई बापू, काही गोष्टी बोलल्या जातात, काही असतात. ही कुठली म्हणायची? सासूबाई, सगळ्यांच्या समोर म्हणजे सरकारांना झाडी मारण्यात खूप मजा येते ना तुम्हाला. जावई बापू, जेवढं पचल ना तेवढंच खोटं बोलायचं असतं. इतका आमच्या इब्रतीचा पण प्रश्न आहे. नारायणी, काय उरडा बिरडा मिळणार की नाही आज खायला? हो मिळणार की, जरा थांबा. लवकर द्या मग. बाजा बाजा. वाजलं. कशाला हात घालायला जायचं तिथं मध्येच? अहो सावका जरा, कशाला इकडे तिकडे नाचताय? हा चटका लागला का? हो तुमच्याकडेच बघ. बाजा कणीस बाजा आणि द्या लवकर. हो बाजते. आज कसं सगळं रिलॅक्स वाटतंय नाही? नारायणी ताई, मी तुमच्या मदतीला येते. हा ये ना ये. काही हवं इकडचं? द्या. श्रीकला, हा गोपाळ कुठे आहे ग? मोठ्या बाई, नेमकी इमर्जन्सी आली हो त्याला, म्हणून हॉस्पिटलला जावं लागलं. जर काम नसतं ना तर आपल्या बरोबर असतं नाही तू? हो ना, सोबत असायला पाहिजे होता नाही? करमत नाहीये ना ग तुला? अगं बाई लाजली. ताई, नका ना चेष्टा करू माझी. चेष्टा काय, खरंच बोलते. पोटातलं पाणी ढळू देत नाही ही पोरगी. पण मी पण काय साधी सुधी नाही. तिच्यासारखे लई बाटलीत उतरवलेत. आत्या, काळजी नको करू अगं. मी तुझ्या करिश्माला काही होऊ देणार नाही. हो ना सुशीला आत्या, उगाच टेन्शन घेते तू.
मला जसं इंदूने जेलच्या बाहेर काढलं ना तसं करिश्माला पण काढेल. बोला, काय आज्ञा आहे आमच्यासाठी? मी सांगितलेलं काम केलं का? कसलं काम? जावई बापू, एक गोष्ट लक्षात नाही राहत तुमच्या. सांगितलं होतं ना ते. हा, ते काम कसं काय विसरेल? चोख केलेलं आहे. 1 मिनिट. डॅन टडॅंग. थँक्यू. पण ही माणसाला चढते ना? नाही, अजिबात नाही. अहो, नुसतं चढत नाही, माणसाचं पार विमान करून टाकतं. झुम झम बुम. बरं, याचे पैसे? याचे पैसे तुम्ही माझ्याकडनं मागना. हा, बरं दिसतं का ते? ठीक आहे, ठीक आहे. आज रात्रीचा जल्लोष आमच्याकडून. हा. पण सासूबाई, एक प्रश्न पडलाय. एकदम तुम्हाला अंताजी सासरे बुवांसारखं का करावं असं वाटतंय? वाटलं हाऊस आली म्हणून. ठीक आहे, यू एन्जॉय, आय एन्जॉय, एव्हरीबडी एन्जॉय. 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 निघा. चला. हॅलो इंदे, ऐक ना, तुम्ही लोक बसल्यात ना तिथं डाव्या बाजूला, मागच्या बाजूला ये, चिकूच्या झाडापाशी मागे मागे ये ये. हा, ही वाट पाहते. का बोलवलं? मिळालं. मोठ्या बाई, तुम्ही कधीपासून? ये. अहो, विनाश करते ती. अगं बाई, माझ्यासाठी नाहीये, मग श्रीकळेसाठी आहे. नको मोठ्या बाई. अगं काही होत नाही का? तुला सांगते, हे टॉनिक द्यायचं आणि श्रीकलेचं गुपित तिच्या ओठावरती आणायचं. त्यासाठी. बाई, काय भलतच झालं तर? काही नाही होत. आता आमचे नाही का घ्यायचे, त्यांना कुठं काय व्हायचं? काही नाही. वाईट आहे हे श्रीकला तरी कुठं चांगलं. हे काही नाही, हे कोल्ड्रिंक मध्ये मिक्स करेल आणि श्रीकलेला देईल. तिच्या पोटातलं गुपित तिच्या वाटावरती येईल. ते आपल्याला कळू. स्वतः लई शहाणे समजते ना ती. आता तिचं सगळं शानपणा जाईल भुर्र आकाशात उडून. सगळं करते मी. जा जा, सांगते ना. निघ.
सासूबाई गेल्या कुठं? अजून आले नाही. औषध तर आम्ही आणून दिलं होतं. मग हिंदू गाणं म्हण ना. श्रीकला घे. नको, एकदम थंड थंड आहे, मला लय आवडतं. असं थंडीमध्ये थंड पोटात जातं, मस्त वाटतं. घे. थँक्यू. हे पा, मी पण पिते. डोळे फाडून का बघताय माझ्याकडे? डोळे पडतील ना. तुम्हाला माहितीये, तुम्हा दिग्रसकरांच्या घरात ही श्रीकला का आली? नाही माहिती. आज मी सांगतेच. ऐका. श्रीकला घे. एकदम थंड थंड आहे, मला लय आवडतं. थँक्यू. तुम्हा दिग्रसकरांच्या घरात ही श्रीकला का आली? आज मी सांगतेच. या मोठ्या बाईने ह्यात काहीतरी मिसळलंय असं वाटतंय. तू अरे घाबरले ना मी. पण कोणी बघायला तर सोड मला. राजा को रानी से प्यार हो गया. तुला ना लय नाटक सुचायली. तू तर पण सगळे घरचे बसले, काही चाळ करायला लागला आपल्या. तू अगं नवरा आहे तुझा मी, आणि एवढ्या रोमॅन्टिक मौसम मध्ये जर नवरा रोमॅन्टिक नाही झाला ना तर पाप लागतो. आयो मायो का खतरनाक लाजलीस ग. बस सोड जरा, बघतील ना कोणी. बघू दे. आणि ते तिकडे शिष्य एकुटी जवळ बसले.
त्यांचं तिकडे चालू दे, आपण इकडे आपली पार्टी करू. आणि कोणी विचारलं तर? तू अगं कोणी विचारणार नाही. अगं रमलेत ते तिकडे सगळे, ते तिकडे रमलेत, आता आपण इकडे रमू. अरे तुम्ही कुठं होतात? मला तर दिसतच नव्हतं तुम्ही. इथंच होतात का? हा. ए बाई, आता ते क्लासिकल सेमी क्लासिकल देवादिकांची गाणी समज झालं असेल ना, आता दुसरं काहीतरी म्हणा बाई. एकदम बोर बोर कंटाळवानं झालंय. राया ए राया उलटा बरं उलटा. राया चांगलं ढिंच्याक गाणं लाव. मोठ्या बाई, तुम्हाला नाही वाटत की तुमचं जरा जास्त होत? आता एक मस्त गाणं लाव. समजा असे काय पाहताय माझ्याकडं. आता मोठ्या वय नाचणार, हॅपीनेस वाहणार, हॅपीनेस. लाव. आजच्या शेतावरचा जेवणाचा बेत चांगला झाला नाही. सगळी माणसं जरा मोकळी झाली, हसतायत खेळतायत, मनावरचा ताण मोकळा झाला. किती आनंदित बघा ना सगळे. मोठ्या बाई, ह्या श्रीकलाची विकेट काढायला आलात आणि स्वतःच क्लीन बोल्ड झाल्यात. श्रीकला हाय ग, मज्जा आली ना मोठ्या बाई? अहो किती मज्जा आली, धम्माल. आणि आणि काय नाचता हो तुम्ही, एक नंबर डान्स करता. तुम्हाला सांगू का मोठ्या बाई, हा मला ना तुम्हाला नाचवायचंच होतं, म्हणून तुमचा ग्लास मी बदलला. श्रीकला, तुला एक सांगू, मला ना तुझ्या बरोबर डान्स करायचा होता, म्हणून मी तुझ्या ग्लासात थोडस औषध टाकलं. पण तू माझ्यावर नाचलीस नाही आणि औषध पण नाही प्यायली, म्हणून मला त्या इंदी बरोबर नाचायला लागलं. मला ना ती इंदी अजिबात नाही आवडत. ती समोर आली ना तर डोसकच फिरत माझं. असं वाटतं ना तिला घरातनं हुसकून द्यावं, पण मला कोणी मदत नाही करत. तू करशील का मदत? मी? हा, मोठ्या बाई, अहो ह्यात मी कशी मदत करेन तुमची? आणि इंद्रायणी ताई किती चांगल्या आहेत, आपल्या घरासाठी किती काय काय करत असतात त्या. हे गप घ्या. जी गोष्ट मला माहिती ना ती नको सांगूस.
मी ना एक दिवस तिचा जादूने बेडूकच करणार आहे. मोठ्या बाई, तुम्हाला पण जादू करता येते? तुम्हाला पण म्हणजे तुला पण जादू करता येते? नाही, मला कुठे येते. मला असं विचारायचं होतं की तुम्हाला जादू करता येते? नाही ना, जमत असत ना ती जादी असती ना बेडू धाव. नाही जमत ना मला. तुम्हाला फार इच्छा आहे ना असं काहीतरी करण्याची? मी शिकवलं तर? कराल का जादू? हा. ठीक आहे, उद्या शिकवेन. हॅलो पांचाळ सर. हो सर, मी बरी आहे. सर, मी तुमच्या ज्युनियर जवळ एक फाईल दिली होती, ती वाचायला वेळ मिळाला का? नाही सर, ओपन अँड शट केस नाही आहे. तुम्ही प्लीज. शक्य नाही. नाही सर, मला अनुभव नाहीये, कॉन्फिडन्सही नाहीये. मी ही रिस्क नाही घेऊ शकत. एनिवेज सर, थँक यू. हॅव अ गुड डे. आता काय करू? श्रेयसने मानसी मॅडमचा नंबर दिला होता. आउट ऑफ कव्हरेज. MA LLB इंद्रायणी अधोक्षज दिग्रसकर. काय म्हणाले मग तुमचे सिनियर पांचाळ साहेब? अरे ते असते तर कसलंच टेन्शन नव्हतं, पण एका आमदाराच्या पोराच्या केसमध्ये बिझी आहेत ते. एवढेच बोलले ते? अजून काहीच नाही म्हणाले तुला? कमाल. LLB करत असताना ज्यांच्याकडे तू 2 वर्ष काम केलंस तेच पांचाळ साहेब त्यांच्या ब्राईट स्टुडंटला अजून काहीच नाही बोलले. आश्चर्य. ते मला म्हणाले, तूच लढ ही केस. चला, म्हणजे पांचाळ साहेबांनी सुद्धा माझ्या प्रस्तावाला अनुमोदन दिलेलं म्हणायचं. जय हो इंद्रायणी LLB. नाही बाबा, मी LLB केलंय खरं, पण प्रत्यक्षात असं कोर्टात कधीच उभं राहिले नाहीये. मी प्रॅक्टिस पण केली नाहीये कधी. मला कसं जमणार आहे? मी नाही करू शकत हे. हिंदू अगं शांत हो. मला माहिती तुझ्या ती योग्यता आहे म्हणून. अरे पण करिश्मा ताईच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. अगं हिंदू, तुला माहिती सगळेजण ना या केसकडे ओपन अँड शट असंच बघतायत. पण मला माहिती आहे तू जर वकील असलीस ना तर तुझ्या एवढं जीव तोडून तिची बाजू कोणीच नाही मांडणार. हिंदू अगं करिश्माला ना फक्त तू आणि तूच निर्दोष सिद्ध करू शकते. नारायणीताई, नारायणीताई. हो
काय ग? मी भाज्या चिरून ठेवल्यात किचन मध्ये आणि कुकर पण लावलंय. 3 शिट्ट्या झाल्या की बंद करा. हा. अगं बाई, तू माझ्यासाठी काहीच काम नाही ठेवलंस? येते. इंदू थांब, इतक्या लगबगीत कुठे निघालीस? ते करिश्मा ताईसाठी जरा जाऊन येते बाहेर. शेवटी बहीण आहे, मी नाही करणार तिच्यासाठी तर कोण करेन. येऊ दे तिला, चांगलीच चडकावणार आहे मी. माझ्या मुलाला त्रास देते नालायक नुसती. ताई, मला माहिती आहे तिचं चुकलंय आणि या चुकीसाठी तू तिला जी शिक्षा देशील ना ती मला मंजूर आहे. मला काही हरकत नाही. पण जो गुन्हा तिने केलाच नाहीये त्याच्यासाठी शिक्षा नको ना ग. येते मी. ए इंदे, थांब. आओ, कुठं निघाल? ते जरा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन येते. चांगल्या घरातल्या बायकांनी पोलीस स्टेशन आणि कोर्टाची पायरी चढायची नसते, माहित नाही का तुला? पण न्यायासाठी जावंच लागतं ना तिथं. कसला न्याय? करिश्माताई, तिला घरी आणलं पाहिजे ना. किती काही झालं तरी या घरातलीच आहे. किती नाही, ती या घरातली नाही. तिला आसरा दिला तर कसले रंग उधळले तिनं. नालायक, खुनी. अजून गुन्हा सिद्ध झालेला नाहीये. अगं त्यांच्याकडे काय ते आय विटनेस का काय म्हणतात ते रात्री बेरात्री मोहितरावांकडे कशाला जायला पाहिजे तिनं? आणि या सुशिलेचं पण लक्ष असायला पाहिजे ना. नाही, सुशिला दिवसभर उंडारती आणि बाप तिथं आखातात तेल उपसतोय. हे बघा मोठ्या बाई, मला मान्य आहे की करिश्माताई बेजबाबदार वागली, पण ते खुनी नाहीये बघा. हे तू कशावरून सांगतेस? कोण आहेस तू? पोलीस आहेस का कोर्ट आहे? तिची बहीण असणं पुरेसं नाही का? इंदू, अगं तुझं म्हणणं बरोबर आहे, पटतंय आम्हाला. पण करिश्मा निर्दोष आहे, तू कोर्टात कसं सिद्ध करणार आहेस? हा, तू काय तिथे जाणार आणि सांगणार का ती माझी बहिणी माझी बहिणी सोडा तिला, ती निर्दोषच असणार असं सांगणार का? बर, तू काय कुठे चालली ना तिथे जा, मला काय घेणं देणं आहे त्याच्याशी. जा तू, पण मला पंचायतीच्या ऑफिस मध्ये सोड. चल लवकर. नारायणी पर्स आण ग, चल. हो, लवकर आण. आणते. मोठ्या बाई काय झालं? आज काय करताय? अहो, काय चाललंय तुझं? चल म्हणलं की चालायचं, मला अडगं लावायचं नाही. हे बघा मोठ्या बाई, करिश्माताई माझी मोठी बहीण आहे आणि मी तिच्यासाठी वाटेल ते काही पण कर. तू खड्ड्यात उडी मार, नदीत पड, नाही तर आभाळात उड, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. हे बघ, एक लक्षात ठेव, मी आनंदीबाई अंताजी दिग्रसकर. मला एकाच गोष्टीशी देणं घेणं आहे, ते म्हणजे दिग्रसकरांचं घर. बाकी तिकडं तुम्ही काही पण करा, मला काही देणं घेणं नाही. ये बाई, आता एक गोष्ट ऐक. ते म्हणजे आपण आपल्या शेतामध्ये हुरडा पार्टी केली ना. हुरडा पार्टी बाकीच्यांसाठी होती, तुम्ही तर म्हणजे. हा बा, त्याच्यासाठी मी ईश्वराकडे माफी पण मागितली. त्याच्याबद्दल काही बोलू नको. मुळात ना मध्ये मध्ये तू बोलूच नको. आता मी काय सांगते ते नीट ऐक. त्याचं काय झालं म्हणजे ते मी तुला सांगितलं होतं ना का तिच्या ते कोल्ड्रिंक मध्ये मी ते मिक्स करणार आहे म्हणून. ते मी मिक्स केलं पण ती पोरगी लई छत्री निघाली. तिने ना बहुतेक गिलासांची आदला बदल केली आणि मलाच ते पिऊ घातलं. म्हणजे तुमचं बोलणंच नाही झालं का? नाही नाही, तसं कसं होऊ देईन मी? बोलणं झालं. ती म्हणे जादू करती. जादू करते? हा, एवढंच काय, ती मला असं म्हणाली का ती मला शिकवेल पण. तुमच्या ना ऐकण्यात काहीतरी गफलत झाली मोठ्या बाई. नाही ग बाई,
नीट ऐकलंय मी. तुला काय वाटलं मला ती चढली होती? नाही म्हणजे काय झालं, तो गिलास मी घेतला, एक घोट प्यायले मी, मला कसं तरीच वाटलं, एकदम एकदम कडू कडू. असं थोडीच असतं ते कोल्ड ड्रिंक. म्हणलं काहीतरी वेगळंच आहे, म्हणून अजून एक घोट पिऊन पाहिला. म्हणलं नाही नाही नाही, हे काहीतरी निराळच दिसतंय. म्हणून इकडे तिकडे पाहिलं आणि फेकून दिलं मी, प्यायलेच नाही. आणि तुला जे वाटतं ना का मला ते चढली म्हणून, ते चढली नव्हती. नाटक केलं होतं मी त्या श्रीकलेसाठी. मायो भयंकर आहे हे. हा मग तेच तर तुला सांगते, नुसतं भयंकर नाही, महाभयंकर आहे, एकदम महाभयंकर. तिनं कदाचित जादू केली पण असेल, आणि यापुढे सुद्धा करणार असेल. नुसत्या कल्पनेनेच माझा थरका पुडतोय. तरी असे एकदम हावसन गळते, घाबरं व्हायला लागतंय, छातीत धडधडतं माझ्या. मोठ्या बाई, अशा हातपाय गाळू नका. ठुराया आपल्या पाठीशी आहे.